हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 3 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये सुलक्षणाचा प्लॅन यशस्वी झाला आहे. सुलक्षणाने जो डेंजरस प्लॅन बनवला होता की प्राजक्तामुळेच आलोक हा अख्ख्या जगासमोर येईल आणि मग प्राजक्ताला दोष देऊन ती आलोकशी लग्न करण्याचं वचन घेईल. तो प्लॅन यशस्वी झालाय. प्राजक्तानेच रूमचा दरवाजा उघडला. आलोक बाहेर आला आणि बाहेर येऊन त्याने जो धिंगाणा केलाय, जी तोडफोड केली आहे, मारामारी केली आहे, आणि तेव्हा हा आलोक सूर्यवंशी आहे, सुलक्षणा मॅमचा मोठा मुलगा, ही गोष्टसुद्धा प्राजक्ताला समजली आहे. मग आता हे नेमकंच घडलं तरी कसं आणि पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच भाग्यश्री हळदीसाठी येऊन बसलेली असते, पण तिच्या बाजूची करवलीची सीट मोकळीच असते, कारण प्राजक्ता तर सूर्यवंशीच्या पार्टीत निघून गेली आहे. मग भाग्याच्या मैत्रिणी तिच्याबरोबर सेल्फी काढायला येतात, पण भाग्याचा चेहरा पडलेला असतो. या मैत्रिणी तिला स्माईल करायला सांगतात. ती कशी बशी खोटी खोटी स्माईल करते. या मैत्रिणी विचारतात, काय ग भाग्या, प्राजक्ता कुठे आहे? पण भाग्य काही उत्तर देत नाही. मग या मैत्रिणी विचारतात, लग्नानंतर हनीमूनला कुठे जाणार आहे? भाग्य खूप लाजते. आजीसुद्धा हसते. तेवढ्यात तृप्ती येऊन सांगते, अगं भाग्या, तू यांना सांगितलं नाही का लग्नानंतर तू बँगलोरला जाणार आहेस? तर भाग्या चिडून म्हणते, वहिनी, ते सगळ्यांना माहिती आहे. ते हनीमूनबद्दल विचारताय. मग दुसरी मैत्रीण विचारते, काय ग भाग्या, लग्नानंतर तुला करमेल का? कारण प्राजक्ता तुझ्याबरोबर असणार नाही ना. प्राजक्ता नसली की तुला काही करमत नाही. तर तृप्ती म्हणते, काय ग भाग्या, तुला करमेल का प्राजक्ताशिवाय? प्राजक्ताची आठवण येताच भाग्याला खूप वाईट वाटतं. भाग्या आपल्या बाजूच्या पाटाकडे पाहते, करवलीच्या पाटाकडे, पण त्या पाटावर कोणीच नसतं. भाग्या खूप दुःखी होते आणि विचार करते, प्राजक्ता कोठेस तू? तुझ्याशिवाय मला करमत नाहीये. तेवढ्यात भाग्याची मैत्रीण म्हणते, आज प्राजक्ता नाही तर नाही, मी भाग्याची करवली बनणार. तसं पण म्हणतात की करवलीचं लग्न लवकर होतं आणि मला लवकर लग्न करायचं आहे. असं म्हणून ही मैत्रीण या करवलीच्या पाटावर बसणार. इतक्यात भाग्या प्राजक्ताचा पाठ स्वतःच्या मांडीवर घेते. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. भाग्या म्हणते, प्राजक्ताची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही. प्राजक्ता नाही आली तर माझी करवली कुणीच होणार नाही, पण मी या पाटावर दुसऱ्या कोणाला बसूच देणार नाही. तर एक मैत्रीण म्हणते, वा ग वा भाग्या, तुला प्राजक्ताची एवढी काळजी आहे, पण तिला आहे का तुझी काळजी? ती तुझ्या मेहंदीत सुद्धा नव्हती आणि आता हळदीत सुद्धा नाहीये. तेवढ्यात आजी म्हणते, ए बडबड, तू काय आमच्या तृप्तीची बहीण आहे का? ही मैत्रीण म्हणते, नाही. तर आजी म्हणते, नाही, तिच्यासारखी तुझी जीभ चुरू चालते ना, म्हणून विचारलं, तू तिची बहीण आहे का? हे ऐकून तृप्तीला खूप राग येतो आणि या मैत्रिणीची बोलतीच बंद होते. भाग्या विचारते, कोठे माझी उष्टी हळद? उष्टी हळद अजून का आलेली नाहीये? कधी सुरू होईल माझी हळद? आणि तेवढ्यात वैद्यबुवा रोहनची उष्टी हळद घेऊन घरी येतात. चारू या बायकांचं स्वागत करते. या बायका आतमध्ये निघून जातात. चारू वैद्यबुवांना विचारते, भाग्याच्या सासूबाईंनी पुन्हा एकदा पैशांची मागणी तर केली नाही ना? वैद्यबुवा म्हणतात, आधी हळद होऊन जाऊ दे, मग तुला सांगतो. तेवढ्यात भाग्या बाहेर येते आणि विचारते, आई, प्राजू कोठे? तर वैद्यबुवा म्हणतात, प्राजू प्राजू असेल ना आतमध्ये. आज तुझी हळद आहे, ती कोठे जाणार आहे? प्राजक्ताबद्दल भाग्या सांगते, नाही, ती तर घरात नाहीये. किती वेळची मला दिसलीच नाही. माझी मैत्रीण म्हणाली तुझ्या आईबरोबर होती ती. चारू सांगते, प्राजक्ता घरात नाहीये. सूर्यवंशींच्या घरी पार्टी होती, त्या पार्टीसाठी ती गेलीये. हे ऐकून भाग्या आणि वैद्यबुवांना जबर धक्काच बसतो. चारू म्हणते, तुझ्या हळदीपेक्षा तिला सूर्यवंशींची पार्टी जास्त महत्त्वाची वाटली, म्हणून ती तिकडे गेलीये. भाग्याला खूप वाईट वाटतं. भाग्या म्हणते, प्राजक्ता, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आज माझी लग्नाची हळद आहे आणि तुला माझ्या हळदीपेक्षा सूर्यवंशींची पार्टी जास्त महत्त्वाची वाटली. असा विचार करून भाग्या खूप दुःखी होते आणि घरात निघून जाते. वैद्यबुवांना सुद्धा वाईट वाटतं. आणि इकडे कौस्तुभ हा रस्त्याने धावत पळत असतो. जोराचा पाऊस सुरू असतो आणि कौस्तुभच्या मागे नऱ्याभाईचे गुंड लागलेले असतात. कौस्तुभ रस्त्याने पळत असतो आणि हे नऱ्याभाईचे गुंड कौस्तुभच्या मागे पळत असतात. नऱ्याभाई सुद्धा त्यांच्याबरोबर असतो. कौस्तुभ जीवाच्या आकांताने पळत असतो. यांच्या हाती लागलो तर संपलो हे त्याला माहीत असतं,
पण नऱ्याभाई काही त्याचा पाठलाग सोडत नाही. आणि इकडे आलोक हा हॉलमध्ये येतो. आरव त्याला विचारतो, अरे कुठे होतास तू? किती वेळचं मी तुला बोलवतोय? आलोक विचारतो, कशाला बोलवलंस? तर आरव त्याला सांगतो, अरे आज पार्टी आहे ना आपल्या घरी, मी तुझ्यासाठी हा नवीन ब्लेझर मागवलाय, किती छान आहे पहा. आज तू पार्टीत हा ब्लेझर घालून यायचा. सुलक्षणा आणि सगुणा हे सगळं पाहत असतात. आरव म्हणतो, जा एकदा ट्राय करून ये, मग आपण दोघे भाऊ मस्त पार्टीमध्ये एंट्री घेऊया. परंतु आलोक हा काहीच बोलत नाही. सुलक्षणा विचार करते, आलोकने आरवची इच्छा पूर्ण करायला नको. जर तो पार्टीत आला तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. मला आरवच्या मनासारखं होऊ देऊन चालणार नाही. आरव म्हणतो, अरे दादा कसला विचार करतोय? हे ब्लेझर ट्राय करून पहा, तेवढंच आपण एन्जॉय करू. आलोक चिडून म्हणतो, पार्टीत मी आलो तर तू एन्जॉय करशील, पण बाकीचे कोणी एन्जॉय करणार नाही ना. बाकीच्यांना त्रास होईल. आणि तुला माहिती आहे मला जास्त माणसं आवडत नाही, त्यापेक्षा मी माझ्या रूममध्ये बसून राहील. आरव म्हणतो, अरे काय दादा, साधी पार्टी तर आहे, 4 लोक भेटतील, नवीन ओळखा होतील, ये ना. परंतु आलोक त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो आणि म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी पार्टीत नाही येणार. असं म्हणून आलोक आपल्या रूममध्ये निघून जातो. आरव सुलक्षणाला म्हणतो, मॉम, हे जे सगळं काही होतंय ना ते तुझ्यामुळे होतंय. कारण तू दादाला कायम जगापासून लांब ठेवलं, त्यामुळे त्याला माणसांची सवयच राहिली नाहीये. आणि तू हे जे काही केलंयस ना ते मला बिलकुल आवडत नाहीये. तू जर दादाला जगासमोर ठेवलं असतं, लोकांमध्ये ये जा करू दिली असती, तर कदाचित आज त्याची ही अवस्था नसती. आणि हे जे काही झालंय ना त्यासाठी फक्त तू जबाबदार आहेस, एवढं लक्षात ठेव. सुलक्षणा चिडून म्हणते, आरव, यासाठी मी जबाबदार नाहीये. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आलोक जगासमोर येईल, त्याची सुद्धा योग्य वेळ आहे, ही योग्य वेळ नाहीये. तर आरव चिडून म्हणतो, आणि ती योग्य वेळ कधी येणारही नाही. तू त्याला आयुष्यभर कधीच लोकांसमोर येऊ देणार नाही, हे सुद्धा मला चांगलंच ठाऊक आहे. असं म्हणून आरव चिडून तेथून निघून जातो. तर बाहेर उभं राहून प्रीती आणि श्रेयस सगळं ऐकत असतात. प्रीती श्रेयसला सांगते, पाहिलंस का मोठ्या आईंचा काय प्लॅन आहे? तर श्रेयस म्हणतो, म्हणजे तुला मला हे सांगायचं आहे की हा सगळा प्लॅन मोठ्या आईंनी बनवला आहे, कारण त्या प्राजक्ताबरोबर त्यांना आलोकचं लग्न करून द्यायचं आहे. प्रीती सांगते, हो, आलोक भाऊजींच्या लग्नासाठीच त्यांनी हा डेंजरस प्लॅन बनवला आहे. श्रेयस म्हणतो, पण आपल्याला त्यांचा हा प्लॅन हाणून पाडावा लागेल. हा प्लॅन यशस्वी होता कामा नये, कारण जर आलोकचं लग्न झालं तर सगळ्यात मोठा धोका आपल्यालाच आहे. प्रीती विचारते, आपल्याला कोणता धोका आहे? श्रेयस तिला समजावून सांगतो, आलोकची बायको जर या घरात आली तर ती या घरची मोठी सून असेल. मोठ्या आईंची तिच्यावर विशेष नजर असणार आणि मग ती सगळा बिझनेस हातात घेईल, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देईल आणि मग बिझनेस आपल्या हातातून निघून जाईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मोठ्या आईंचा हा प्लॅन यशस्वी होऊ द्यायचा नाहीये. आपल्याला आलोक आणि प्राजक्ताचं लग्न होऊ द्यायचं नाहीये. प्रीती म्हणते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता मी काय करते पहा. काही झालं तरी मी आलोक आणि प्राजक्ता या दोघांची भेटही होऊ देणार नाही आणि त्या दोघांचं लग्नही होऊ देणार नाही. पण इकडे सुलक्षणा मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असते की आज जसं ठरवलंय अगदी तसंच होणार आणि आलोक आणि प्राजक्ताचं लग्न होणारच. पाहता पाहता रात्र होते आणि सूर्यवंशींच्या घरी ग्रँड पार्टीला सुरुवात होते. सगळे पाहुणे मंडळी जमलेले असतात आणि मग आरव हा मस्त ब्लेझर घालून रेडी होऊन बाहेर येतो. त्याच वेळेस प्राजक्तासुद्धा पार्टीमध्ये येते, पण प्राजक्ताने तिचे नॉर्मल कपडे घातलेले असतात. सुलक्षणाने दिलेला ड्रेस काही घातलेला नसतो. आरव हा पार्टीमध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो. तेवढ्यात त्याची नजर प्राजक्तावर जाते. प्राजक्ता त्याला हाय करते, आरवसुद्धा तिला हाय करतो आणि मग आरव हा बाकीच्या पाहुण्यांशी बोलण्यात व्यस्त होतो. तेव्हा प्राजक्ता विचार करते, मला सुलक्षणा मॅमने किती आवडीने तो ड्रेस दिला होता, परंतु मी तो ड्रेस कुठे ठेवला माझ्याच लक्षात येत नाहीये. मी तो ड्रेस घरातच कुठेतरी ठेवला असेल, पण कोठे असेल मला तो शोधावा लागेल, असा विचार प्राजक्ता करते. आणि तेवढ्यात समर आणि समायरा तेथे येतात. प्राजक्ता त्यांना पाहून खूप खुश होते. प्राजक्ता विचारते, अरे तुम्ही दोघे किती छान दिसताय. हे दोघे थँक्यू म्हणतात. मग समर आणि समायरा सांगतात, आज येथे खूप छान आईस्क्रीम आहे, आम्ही 4-4 कप खाल्ले. प्राजक्ता म्हणते, खरंच? हे दोघे हसू लागतात. प्राजक्ता त्यांच्याशी छान छान गप्पा मारत असते. मुलंसुद्धा खूप खुश असतात. आणि तेवढ्यात प्रीती आणि श्रेयस बाहेर येतात. प्रीती म्हणते, पाहिलं का, आलीस ती शेवटी.
श्रेयस म्हणतो आज ती आली नसती तर मोठ्या आईंचा प्लॅन आपल्याला फ्लॉप करता आला असता. प्रीती म्हणते तू नको काळजी करू, मी तिला आत्ता हाकलून देते. पण मोठ्या आईने तिला पाहण्याच्या आधी असा प्लॅन प्रीती बनवते. आणि इकडे प्राजक्ता समर समायराबरोबर खेळत असते. दुसरीकडे आलोक त्याच्या रूममध्ये असतो, पुस्तक वाचत बसलेला असतो. पण बाहेर पार्टीत मोठ्या आवाजात म्युझिक सुरू असतं आणि त्याचा आवाज आलोकच्या रूममध्ये सुद्धा येतो आणि आलोकला त्याचा खूप त्रास होत असतो. आलोकला हा आवाज सहनच होत नाही आणि त्याची चिडचिड सुरू होते. आलोक कानांवर हात ठेवतो, परंतु हा आवाज त्याच्या कानांपर्यंत पोहोचतोच. आणि इकडे भाग्याच्या हळदीला सुरुवात होते. सगळ्यात आधी चारू तिला ओवाळते. चारू खूप इमोशनल झालेली असते. शेवटी तिच्या मुलीची हळद आहे. भाग्यासुद्धा इमोशनल होते. चारू म्हणते भाग्या आज या घरात तुझा शेवटचा दिवस, उद्या तू कायमचं हे घर सोडून जाशील. भाग्या आणि घरातील सगळे खूप इमोशनल होतात. मग चारू सगळ्यात आधी भाग्याला हळद लावते. चारूने हळद लावल्यानंतर वैद्यबुवांचा नंबर लागतो. वैद्यबुवा भाग्याला म्हणतात भाग्या कालपर्यंत या घरामध्ये बाबा बाबा असं तोतलं बोलत बोलत धुडधुड पळणारी भाग्या कधी लग्नासाठी तयार झाली हे कळलंच नाही. बाबा खूप इमोशनल होतात. चारू भाग्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. बाबा भाग्याला हळद लावतात. मग त्यानंतर आजी येते. आजी भाग्याला म्हणते भाग्या तू खूप सुंदर दिसतीयेस, तुला कुणाची नजर नको लागायला. मग आजीसुद्धा तिला हळद लावते आणि मग सुरुवात होते हळद खेळण्याची. तृप्ती हळद हातात घेते आणि सगळ्यांना हळद लावते. परंतु सगळेजण एन्जॉय करत असताना आनंदी असताना भाग्याला मात्र प्राजक्ताची आठवण येते. प्राजक्ताबरोबर आजपर्यंत मी नेहमी एकत्र असायचे, आम्ही कोठेही जायचो तरी एकत्र असायचो आणि आज तीच प्राजक्ता माझ्या हळदीला नाहीये, ती सूर्यवंशींच्या पार्टीसाठी निघून गेली. हे सगळं आठवून हा सगळा विचार करून भाग्या खूप दुःखी असते. आणि इकडे सूर्यवंशींच्या पार्टीमध्ये समर समायराबरोबर प्राजक्ता खेळत असते. तेवढ्यात प्रीती श्रेयसला म्हणते तू थांब, आता मी हिला कशी घराबाहेर काढते ना ते तू पाहतच राहा. आणि प्रीती रागारागाने प्राजक्ताजवळ येते आणि प्राजक्ताला जाब विचारते ए गावंढळ, तुला काही अक्कल आहे की नाही. प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. प्राजक्ता विचारते काय झालं. तर प्रीती म्हणते अगं असे घाणेरडे कपडे घालून तू येथे आली आहेस, ही सूर्यवंशींची पार्टी आहे. तुझ्यापेक्षा चांगले कपडे तर आमच्या घरातील नोकरांनी घातले आहे आणि तुझ्यामुळे सूर्यवंशींचं नाव खराब होतंय. सगळे विचारतील की तुम्ही तुमच्या ट्युशन टीचरला नीट पैसे देत नाही का की तिला एखादा चांगला ड्रेस घालता येईल. अगं तुझ्याकडे एक सुद्धा चांगला ड्रेस नाहीये का, चांगले कपडे घालून तू या पार्टीत का नाही आली, आम्ही काय तुला पैसे देत नाही का. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं आणि तेवढ्या सुलक्षणा तेथे येते. प्रीती जे काही बोलतीये ते सुलक्षणा ऐकते आणि म्हणते प्रीती एकदम बरोबर बोललीस तू. प्रीती चांगली टरकते. सुलक्षणा म्हणते खरंय, आपण प्राजक्ताला कोणतेही पैसे देत नाही, कारण तिचा अजून 1 महिना कोठे पूर्ण झाला आहे. आपण तिला ट्युशनची फीस द्यायला. प्रीतीची बोलतीच बंद होते. प्रीती म्हणते मोठी आई तसं नाही. तर सुलक्षणा तिला ठणकावून सांगते प्रीती हे सूर्यवंशींचं घर आहे आणि सूर्यवंशींच्या घरात माणसाच्या गुणांवरून त्याची पारख होते, त्याच्या पेहरावावरून, त्याच्या कपड्यावरून नाही. तू जा इथून. प्रीती मान खाली घालून निघून जाते आणि सुलक्षणा ही प्राजक्ताला पुढे घेऊन येते आणि म्हणते प्राजक्ता माफ कर प्रीती जे काही बोलली त्याबद्दल. तर प्राजक्ता म्हणते सॉरी मॅम, तुम्ही मला इतक्या प्रेमाने तो ड्रेस दिला होता, पण तो ड्रेस मी येथेच कुठेतरी विसरली आहे, त्यामुळे तो ड्रेस नाही घातला. सुलक्षणा म्हणते नो प्रॉब्लेम, टेन्शन घेऊ नको. आणि तेवढ्यात अंबिकासुद्धा तेथे येते. सुलक्षणा ही प्राजक्ताला सांगते प्राजक्ता येथे ना मुलं खूप गोंधळ घालताय, त्यामुळे तू मुलांना आतमध्ये घेऊन जा. प्राजक्ता हो म्हणते आणि मुलांना आतमध्ये घेऊन जाते. प्रीती आणि श्रेयसला खूप राग येतो. आपला एक प्लॅन तर फ्लॉप झाला, पण दुसरा प्लॅन फ्लॉप होऊ द्यायचा नाही असं हे दोघे ठरवतात. आणि इकडे कौस्तुभ हा सकाळ दुपारचा धावत पळत असतो. कसा बसा रात्री घरी पोहोचतो. मी शेवटी माझ्या घरी पोहोचलो याचा त्याला आनंद होतो आणि आता घरात जायचं असा विचार करून कौस्तुभ हा घरात जाणार. इतक्यात नऱ्याभाई त्याची गचंडी पकडतो. नऱ्याभाईला पाहून कौस्तुभ खूप घाबरतो आणि म्हणतो नऱ्याभाई मी तुमचे पैसे देईल, मला मुदत द्या, माझी नियत चांगली आहे. नऱ्याभाई चिडून म्हणतो अरे तुझी नियत चांगली असती तर असा पळून नसता गेला तू, आता तुला काय मी सोडत नाही. कौस्तुभ म्हणतो नऱ्याभाई प्लीज
माझ्या बहिणीची हळद सुरू आहे, मला आजचे दिवस सोडा. तर नऱ्याबाई म्हणतो, तुझ्या बहिणीची हळद सुरू आहे ना, त्यामुळे आता मी येथे काही राडा घालत नाही. चल माझ्याबरोबर, माझ्या अड्ड्यावरच तुझी वाट लावतो. असं म्हणून नऱ्याबाईन त्याचे गुंड कौस्तुभला पकडून घेऊन जातात. आणि इकडे पार्टीमध्ये आरव सगळ्यांशी गप्पा मारत असतो. तेवढ्यात मिसेस देशमुख त्याला हाक मारतात. आरव त्यांच्याजवळ जातो आणि मग मिसेस देशमुख त्यांच्या मुलीची आणि आरवची ओळख करून देतात. त्यांची मुलगीसुद्धा खूप सुंदर असते. आरव तिला हॅलो म्हणतो. मिसेस देशमुख सांगतात, ही माझी मुलगी आहे आणि मी सुलक्षणा मॅडमजवळ तिची पत्रिका पाठवली होती आलोक आणि तिच्या लग्नासाठी. पण सुलक्षणा मॅडमने पुढे काही कळवलं नाही. मला असं वाटलं की त्यांना आलोकचं लग्न नाही करायचं आहे. मग आलोक जाऊ दे, आपण आरवसाठी नंबर लावूया असं मला वाटलं. आरव खूप लाजतो आणि म्हणतो, नाही, आपण एक काम करूया, आलोक दादा घरातच आहे, मी त्याला येथे आणतो, या दोघांची भेट घालून देऊया आणि एकदा का या दोघांचं लग्न झालं मग माझा नंबर. मिसेस देशमुखला आश्चर्य वाटतं. ती विचारते, काय आलोक येथे? आम्हाला तर असं वाटलं तो बाहेर आहे. सुलक्षणा मॅडमने आम्हाला हेच सांगितलं होतं. सुलक्षणा हे सगळं ऐकते आणि ती या सगळ्यांजवळ येते आणि म्हणते, आरव, अरे तुला काही गेस्टला भेटवायचं आहे, ते मध्ये थांबले आहेत. मिसेस देशमुख, मी याला घेऊन जाते बरं का. मिसेस देशमुख हो म्हणते आणि सुलक्षणा आरवला आपल्याबरोबर घेऊन जाते. आणि प्रीती ही एका बॉक्सजवळ येते. हा फटाक्यांचा बॉक्स असतो आणि या फटाक्यांचा बॉक्स पाहून प्रीती खूप खुश होते आणि म्हणते, सुलक्षणा सूर्यवंशी, तुमचा प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाहीये. तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्न लावून द्यायचं आहे ना त्या गावंडर प्राजक्ताशी, पण मी हे कधीच होऊ देणार नाही. तुमचा प्लॅन आज मी फ्लॉप करूनच राहणार. प्राजक्ता आणि आलोकची भेटही होणार नाही आणि त्या दोघांचं लग्नही होणार नाही. म्हणजे आता या प्रीतीने या फटाक्यांच्या मदतीने एक डेंजरस प्लॅन तयार केला आहे. मग हा प्लॅन नेमका आहे तरी काय आणि ती कशी आलोक आणि प्राजक्ताची भेट होऊ देणार नाही हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. आपल्या प्लॅनचा विचार करून प्रीती एखाद्या राक्षसासारखी हसू लागते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. एकीकडे सूर्यवंशींच्या घरी मोठी पार्टी आहे, तेथे प्राजक्ता आली आहे आणि दुसरीकडे भाग्याची हळद सुरू आहे. भाग्या आपल्या हळदीमध्ये आपल्या बहिणीला प्राजक्ताला मिस करतीये, पण आपला भाऊ कौस्तुभ हा हळदीत कोठेच नाहीये. त्याची आठवण कोणालाच येत नाहीये, ना भाग्याला, ना चारूला, ना वैद्यबुवांना, ना आजीला, ना कौस्तुभच्या बायकोला. आणि कौस्तुभला नऱ्याबाईने उचलून नेलंय. आता लग्नाच्या दिवशीच कौस्तुभ कोणत्या अवस्थेत परत येतो हे पाहायला इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्राजक्ता घरात असेल आणि त्याच वेळेस प्रीती आलोकच्या रूममध्ये फटाके सोडणार. त्यामुळे आलोकच्या रूममध्ये मोठी आग लागेल. आलोक घाबरणार. आलोकच्या रूमचा दरवाजा बाहेरून लावलेला असेल. आलोक जोरजोरात ओरडेल, दार उघडा, दार उघडा, आग आग, माझ्या रूममध्ये आग लागलीये. आणि प्राजक्ता घरात असेल. प्राजक्ता हे ऐकणार. प्राजक्ता आलोकच्या रूमजवळ येईल आणि आलोकच्या रूमचा दरवाजा उघडणार आणि आलोक हा रूम बाहेर पळेल. आलोक हा पार्टीमध्ये येईल. पार्टीमध्ये जोरात म्युझिक सुरू असेल. सगळे म्युझिशियन्स लाईव्ह म्युझिक वाजवत असतील. आलोक त्यांच्याजवळ येणार आणि चक्क एक ड्रम फोडून टाकणार आणि तोडफोड सुरू करेल. त्याचा हा धिंगाणा पाहून, धूमधडाका पाहून सगळे खूप घाबरतील. आरव, श्रेयस, नौकर सगळे त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु आलोक हा कंट्रोलच्या बाहेर गेलेला असेल आणि प्राजक्ता हे सगळं पाहत असणार. त्याच वेळेस सुलक्षणा, आलोक थांब, आलोक थांब अशी हाक मारणार आणि हे ऐकून प्राजक्ताला जबर धक्का बसेल. प्राजक्ता म्हणेल, आलोक म्हणजे हा आहे आलोक सूर्यवंशी, सुलक्षणा मॅमचा मोठा मुलगा. हे समजल्यावर प्राजक्ताला जबर धक्का बसेल. सुलक्षणा मॅम आपल्याशी खोटं बोलल्या हे तिच्या लक्षात येईल. मग सुलक्षणाचा प्लॅन फ्लॉप होणार की हिट हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.
खूप 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 धन्यवाद.